जय श्रीराम मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हा परिसर आहे स्मार्ट सिटी अंतर्गत। या ठिकाणी नवीन पारडी पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन काही दिवसांपूर्वीच आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालं। बाजूला आहे फायर ब्रिगेडचं ऑफिस, अत्याधुनिक सुविधेने संपन्न असलेलं, आणि माझ्या समोर आहे कौशल्य विकास केंद्र मल्टी स्किल डेव्हलपमेंट सेंटर स्मार्ट सिटी नागपूर। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत हे सगळे प्रोजेक्ट या ठिकाणी आणण्यात आलेले आहे आणि तेही आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आपल्या सर्वांचे लाडके व पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून। मित्रांनो, मला सांगायचं आहे की आता काही दिवसानंतर मतदान आहे, 20 नोव्हेंबरला मतदान आहे। आपल्यासाठी ज्या जनसेवकाने, आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीने जे प्रोजेक्ट आणले, आपल्या त्या प्रोजेक्टमुळे आपला जो फायदा झालेला आहे आणि आपल्या या दुर्लक्षित भागाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ज्याचे पडसाद आपल्या जीवनात सकारात्मक उमटलेले आहेत, असे आपल्यासाठी धावून जाणारे नेते, आपला विचार करणारे नेते आणि आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं करून ते विधानसभा क्षेत्र नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक विकासाचं मॉडेल म्हणून प्रस्तुत करण्याचा विजन घेऊन चालणारे नेते आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे, असे हे एक निराळं व्यक्तिमत्व, अशा जनसेवकाला, अशा जननायकाला, जो नेहमी आपल्या परिसरातील व आपल्या मतदार बंधूंचा, त्यांनी दिलेल्या मतदानाचा आदर राखत आलेला आहे, अशा आपल्या या महायुतीच्या व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांना येणाऱ्या 20 नोव्हेंबरला 2 नंबरची कमळाची बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे। मला एक विनंती करायची आहे की तुम्ही सर्वे बाहेर निघा, जास्तीत जास्त मतदान करा। मतदानाच्या दिवसाला सुट्टी म्हणून घोषित करू नका, मतदानाच्या दिवसाला सुट्टी म्हणून साजरी करू नका। पहिले मतदान फिर जलपान, अशा पद्धतीची आपण सर्वांनी वागणूक केली पाहिजे। आपणही मतदान करा, आपल्या परिसरातील लोकांना मतदान करायला लावा, आपल्या परिचयातील लोकांना मतदान करायला लावा। मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे हे आपल्या परिसरातून निवडून आले पाहिजे। त्याचे ते मानकरी आहेत, त्यांनी आपल्यासाठी ज्या सुखसोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, जे नवनवीन प्रोजेक्ट आपल्या भल्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत, त्याची पोचपावती देण्यासाठी आपण त्यांना निवडून दिलेलं पाहिजे, हीच विनंती। जय शिवराय, जय श्रीराम। विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे।